याचा मलिदा कोण खात आहे, कुणाच्या घशात हा सगळा मलिदा आहे, याचा सुद्धा भांडाफोड आम्ही त्याच्या माध्यमातून करणार आहोत. नमस्कार, आपण आहोत मुंबई गोवा हायवेवर मळगाव ब्रिजच्या बाजूला. हा जो सर्व्हिस रस्ता आहे, या सर्व्हिस रस्त्याला लागून आपण उभे आहोत आणि या रस्त्यावरच आपण उभे आहोत. आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने या ठिकाणी तुफान पाऊस झालेला आहे, झाडं कोलमडलेली आहेत. या ठिकाणी गाडी पाऊस कशी होत असेल, फार मोठा जिकरीचा प्रश्न आहे. आणि आता मी तुम्हाला जे दाखवणार आहे ते पाहून तुम्हाला सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा महामार्गाची जी काही अवस्था आहे ती लक्षात येईल. बांधवांनो, या ठिकाणी पाऊस प्रचंड कोसळलेला आहे आणि प्रचंड कोसळलेल्या पावसामध्ये रस्त्याची अवस्था बघा. आपण इतकं विदारक चित्र जर रस्त्याचं असेल तर यातला जबाबदार कोण? या पद्धतीने या ठिकाणी आता एक वाहन येतंय, ते वाहन कशा पद्धतीने या ठिकाणी मार्ग काढतं आपण पाहूया. ज्या पद्धतीने ही MH079996 नावाची गाडी आहे, नंबरची गाडी आहे, कशा पद्धतीने बघा, हे भयानक वास्तव आहे. आणि कशा पद्धतीने या वाहन चालकांना आणि या पद्धतीने रस्ता उखडलेला आहे आपण पाहू शकता. जर गाडी जोरात तिकडून रात्री अपरात्री आली आणि जीवाचं बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण? बाजूलाच या ठिकाणी रस्ता आहे दुसरा, त्याची सुद्धा अवस्था फार भयानक आहे. ज्या पद्धतीने हे चाललं आहे, कुठेतरी नागरिकांच्या आणि प्रवाशांच्या जीवाची हा खेळ आहे. आपण पाहू शकतो कशा पद्धतीने पूर्ण रस्ता या ठिकाणी उखडलेला आहे. हे बघा, हे मोठे मोठे रस्त्याचे हे डांबरचे जो पार्ट आहे तो मी तुम्हाला दाखवतोय. याचा मलिदा कोण खात आहे, कुणाच्या घशात हा सगळा मलिदा गेलेला आहे, याचा सुद्धा भांडाफोड आम्ही चर्चेच्या माध्यमातून करणार आहोत. या पद्धतीने हा रस्ता पूर्ण उखडलेला आहे, त्या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे. हे जीवाशी सगळा खेळ आहे. बघा बघा, हा सगळा जीवाशी खेळ आहे. उद्या जर इथे एखादा बिचारा नाहक कुणाचा बळी गेला तर याला जबाबदार कोण? कॉन्ट्रॅक्टर भरून देईल का त्याच्या जीवाची भरपाई? त्याची जाते, ज्याचा जीव जातो, ज्याची परिवाराची हानी होते, त्या परिवाराला जर हानी झाली या पद्धतीने हे ते जर उखडत असतील तर याला जबाबदार कोण? पुन्हा वाहन येत आहे, मोठं वाहन येत आहे, मी दाखवतोय. हे वाहन कशा पद्धतीने येत आहे आपण पाहू शकतो. अशा पद्धतीने त्यांना कसरत करावी लागते ती पण आपण दाखवूया. ज्या पद्धतीने या ठिकाणी हा भ्रष्टाचार झालेला आहे तो आम्ही दाखवतोय. बघा, हे मोठं वाहन आहे, कशा पद्धतीने ते कसरत करते. माझ्या पाठीमागे झाड या ठिकाणी कोलमडून पडलेलं आहे. ते झाड सुद्धा आज सकाळपासून कोलमडल्याचं लोकांनी सांगितलं आणि हे झाड सुद्धा उचललं गेलेलं नाहीये. ज्या पद्धतीने या ठिकाणी प्रवाशांना, वाहन चालकांना या ठिकाणी आपली कसरत करावी लागते आहे. रात्री जर या ठिकाणी वाहनाचं बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण, असा आमचा सवाल आहे. पुन्हा मी घेऊन जातोय त्या रस्त्याकडे. या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे. मळगाव या सर्व्हिस रोडवर, म्हणजे जिथून ब्रिजच्या खाली आपण चढतो, मळगावच्या दिशेने आपण जेव्हा ओरसच्या साईडला इकडे जातो, कुडाळ साईडला, त्या ठिकाणी आपण आहोत. आणि रस्त्याची अवस्था पुन्हा एकदा आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने या ठिकाणी रस्ता आहे. मला विचारायचंय प्रशासनाला, हायवे प्रशासनाला, रस्ते विभागाला, कशा पद्धतीने तुम्ही हे मॅनेज करणार आहात. उद्या जर उद्याचं नव्हतं झालं, एखादा ज्याचा काही संबंध नाही अशा प्रवाशाचा जर इथे तोल गेला किंवा त्याला कसरत करत असताना जर ऍक्सिडेंट झाला, दुर्दैवाने त्याचं जीवाचं काही झालं तर याला जबाबदार कोण? आत्ताच इथे वाहन चालक आहेत, आपण त्यांना विचारूया, तुमचं नाव काय? आम्ही इथे रहिवासी आहोत. हे इतके दिवस ही परिस्थिती आहे इथे, जर वाहन चालकांना किती या ठिकाणी तारांबळ उडते सांगा ते जरा. आता हे जर कॉन्ट्रॅक्टरने जर एक टायमावर जर पुरा केलं असतं तर ही गोष्ट आलीच नसती ना. आता इथे एखाद्याचा जीव जाईल तर मग काय, त्याला जबाबदार कोण? आता दुसरे एक बंधू आले. दादा, तुमचं नाव काय? हा हा
आता तुम्ही ज्या पद्धतीने कसरत करून गाड़ी वरती आली, रात्रि इथे काय हाल होत असतील? बहुत दिक्कत आती है ना। और अगर इधर कुछ एक्सीडेंट हुआ, एक आध बंदा अगर उसने अपनी जान इधर छोड़ दी, तो इसका जिम्मेदार कौन? हाईवे प्रशासन? और क्या, बहुत अपन पाहू निकलती है ना, हाँ? डर लगता है इधर। हाँ? बहुत डर लगता है ना गाड़ी डर लागताय, ते म्हणतात की जीव घाबरतो. तुमचं काय वाटतं? आमचं पण तेच मत आहे. अच्छा, बघितलं लोकांच्या, इथल्या नागरिकांच्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत. झोपेचं सोंग घेतलेलं हे प्रशासन जागे कधी होणार, असा सत्यार्थाचा सवाल आहे. मी रुपेश पाटील, व्हिडिओ जर्नालिस्ट साबाजी परबसह, सत्यार्थसाठी सावंतवाडी, सिंधुदुर्ग.